कारण म्हणजे आम्ही तेव्हा भूमिका अशी मांडली होती की शिवाजी महाराज हे आमचे बाप आहे, हे आमचे नात्यातले माणूस आहे, हा आमच्या जवळचा माणूस आहे, आम्ही त्याच्यावर प्रचंड प्रेम करतो. आणि ज्याच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो, जो आपल्या घरातला माणूस असतो, त्यांनाच आपण एकेरी नावानं बोलतो, त्यांना आदरार्थी बोलत नसतो. आपण आपल्या आईला कधी आदरार्थी बोलत नसतो. आईवरती आपलं प्रचंड प्रेम असते, आपण आईला तू मी असंच म्हणतो. आणि म्हणून शिवाजी महाराजाबद्दल या लोकांचं जे आमचं प्रेम होतं ते आईसारखं प्रेम होतं. पानसरेंनी ती व्यक्त केली भावना तेव्हा लेखकांनी. ते म्हणले की शिवाजी महाराजांना आम्ही आई समजतो, आमच्या जवळच मानतो, आमच्या हृदयातला माणूस मानतो, म्हणून आम्ही त्यांना एकेरी नावाने संबोधतो. हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे खरं म्हणजे. आणि हे आदरार्थी बोलणं बिलणं हे वरवरचं असतं. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद. बिरसा क्रांती दलाच्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना मी दशरथ बडावीचा नमस्कार. जय सेवा, जय भीम, जय बिरसा. मित्रहो, आज आम्ही एक व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की आपल्या देशामध्ये विचाराचं प्रचंड प्रदूषण सध्या सुरू आहे. त्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. माझ्यासोबत आज या स्टुडिओमध्ये आमचे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष, बिरसा क्रांती दलाचे विष्णूजी कोवे हे माझ्यासोबत आहेत. आणि आमचे वैभव महेशकर हे पूर्ण सूत्र या व्हिडिओचं संचालित करत आहेत. आज खरं म्हणजे आपण काय म्हणावं हा खरा म्हणजे प्रश्न आहे की आमदार म्हणावं, गुंड म्हणावं की आणखी कोणत्या नावाने शिव्या द्याव्या, असं एकंदरीत वर्तन आपल्या महाराष्ट्रातले काही आमदार स्वतः करतायत. असाच एक आमदार आमचा बुलढाण्याचा संजय गायकवाड. हा माणूस तर इतका म्हणजे विकृत आहे की विद्रूप आहे, काय याला म्हणावं हा खरा म्हणजे प्रश्न आहे आपल्या पुढे. आणि मागं त्या मंत्रालयातल्या त्या कॅन्टीन मध्ये वेटरला मारलं. कशासाठी? तर त्याने वेळेवरती त्यांना जे पाहिजे होतं ते पुरवलं नाही. आता वेटर सारख्या माणसांना तिकडे उपलब्ध झालं की तू पोचवणार, अशी एकूण व्यवस्था असते. पण वेटरला शिवीगाळ करणं, जसं काही तो मालक आहे वेटर, आणि त्याला मारणं, त्याच्यावरती आपली दादागिरी दाखवणं, असे प्रकार या संजय गायकवाड नावाच्या या आमदारांनी केलेले आहे. आणि नुकतंच त्यांनी एक प्रकरण त्यांचं पुन्हा बाहेर आलं आणि तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये दिवंगत आपले गोविंदजी पानसरे यांनी त्या काळामध्ये एक छोटस पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं टायटल होतं शिवाजी कोण होता. हे टायटल आहे. आता शिवाजी कोण होता याला 1988 ला 87-88 ला प्रकाशित झालेलं पुस्तक, याला आता ते वाचाच्या हातात पडलं म्हणजे हा किती मागे आहे वाचनाच्या दृष्टिकोनातून. आणि मग तो आता असं म्हणतो की शिवाजी कोण होता हे टायटल का दिलं या पुस्तकाला, कारण हा शिवाजीचा अपमान आहे, शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मला प्रश्न पडतो यांचा, जय शिवाजी जय भवानी तुम्ही घोषणा लावता, शिवाजींच्या संदर्भात एकेरी नावानं अनेक तुमची गाणी आहेत, अनेक वेगवेगळे नारे तुम्ही देता, तेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान होत नाहीये. आणि आता या पुस्तकाचं टायटल शिवाजी कोण होता एवढं या पद्धतीनं दिलं तर तुमचा फार मोठा शिवाजी महाराजांचा अपमान झाला. पुस्तक न वाचता, कारण म्हणजे याने ते पुस्तक पूर्ण वाचलं असतं तर कदाचित त्यांनी शिवाजी महाराज कोण होता हे त्यांना खरं म्हणजे कळलं असतं आणि हे टायटल किती सार्थक आहे त्या विषयाला याचा अंदाज त्या माणसाला आला असता. पण त्याने पुस्तक न वाचताच हा उपद्व्याप केला आणि ज्याने ते प्रकाशित केलं त्या आंबी नावाच्या ग्रस्ताने त्याच्या आई बहिणीवरनं, त्याच्या बायकोवरनं अत्यंत अश्लील पद्धतीची शिवीगाळ करणं, अश्लील शब्द वापरणं, जे सभ्य माणसाला ऐकावंसे वाटत नाहीत, बोलणं तर दूर राहिलं, अशा शब्दांची उधळण करत या माणसांनी त्या आंबीला, ज्याने हे पुस्तक प्रकाशित केलं
त्या आंबीला शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर त्याला मारण्याची धमकी दिली. म्हणजे हा कोण आमदार आहे? म्हणजे आमदारावरती जबाबदारी या राज्यातली लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची असते, शांतता करण्याची असते, इथल्या न्याय आणि व्यवस्था सांभाळण्याची त्याची खरं म्हणजे जरूरत असते किंवा त्यांची ती जबाबदारी आहे. असं असताना सुद्धा हाच एक आमदार या अशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरतो, मारण्याची धमकी देतो. खरं म्हणजे या माणसाला, या आमदारावरती कडक कारवाई या प्रशासनानं केली पाहिजे, शासनानं केली पाहिजे. दुसरी गोष्ट मला आठवते याच प्रसंगी की जवळजवळ 1988 मध्येच आम्ही या पुस्तकावरती चर्चा यवतमाळमध्ये ठेवली होती. यवतमाळच्या नगर वाचनालयामध्ये त्याचं आयोजन आम्ही केलं होतं. माझ्यासोबत, आमच्यासोबत आमचे अशोक राणा आणि आमची सगळी मंडळी त्या काळामध्ये होती. आणि हे पुस्तक नुकतंच आलं होतं गोविंद पानसरेंचं. कॉम्रेड, आम्ही त्याला कॉम्रेड गोविंद पानसरे असं म्हणायचो. आणि त्या पानसरे साहेबांना सुद्धा आम्ही यवतमाळला बोलावलं आणि नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये त्या पुस्तकावर चर्चा आणि त्यांचं व्याख्यान, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही त्या काळामध्ये अरेंज केल्या होत्या यवतमाळमध्ये. जसंही तो आम्ही अरेंज केला, त्यानंतर पेपरला बातम्या आल्या, पॅम्पलेट छापले आम्ही. तसंही या ठिकाणचे तेव्हाचे शिवसेनावाले काही कार्यकर्ते होते, कारण त्यांना तर अजूनही विचाराशी काही देणं घेणं अशा लोकांचं नाहीच आहे. तेव्हाच्याही शिवसेनेच्या काही लोकांनी इथे हंगामा करण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. शिवाजी कोण होता म्हणजे यांना असा त्या शब्दाचा अपमान वाटला. शिवाजीला होता कसं काय म्हणता, कमीत कमी होते तरी म्हणायचं. अशा पद्धतीने यांची तेव्हा म्हणजे भावना होती. आणि त्याने तो कार्यक्रम उधळून लावायचा तेव्हाही प्रयत्न केला होता. पण तेव्हा आम्ही सगळे सक्षम होतो आणि तेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही या हॉलमध्ये येऊन तर बघा. तेव्हाही आम्ही त्यांना धमकी दिल्या होत्या की हा वैचारिक कार्यक्रम आहे, हा गुंडांचा कार्यक्रम नाहीये. आणि म्हणून जर ऐकायचं असेल तर नीटपणे या, नीटपणे समजून घ्या शिवाजी महाराजाबद्दलचं, आणि मग तुमचं भाष्य तुम्ही करा. कारण म्हणजे आम्ही तेव्हा भूमिका अशी मांडली होती की शिवाजी महाराज हे आमचे बाप आहे, हे आमचे नात्यातले माणूस आहे, हा आमच्या जवळचा माणूस आहे. आम्ही त्याच्यावर प्रचंड प्रेम करतो. आणि ज्याच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो, जो आपल्या घरातला माणूस असतो, त्यांनाच आपण एकेरी नावानं बोलतो, त्यांना आदरार्थी बोलत नसतो. आपण आपल्या आईला कधी आदरार्थी बोलत नसतो. आईवरती आपलं प्रचंड प्रेम असते. आपण आईला तू मी असंच म्हणतो. आणि म्हणून शिवाजी महाराजाबद्दल या लोकांचं जे आमचं प्रेम होतं ते आईसारखं प्रेम होतं. पानसरेंनी ती व्यक्त केली भावना तेव्हा लेखकांनी. ते म्हणले की शिवाजी महाराजाला आम्ही आई समजतो, आमच्या जवळच मानतो, आमच्या हृदयातला माणूस मानतो, म्हणून आम्ही त्यांना एकेरी नावाने संबोधतो. हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे खरं म्हणजे. आणि आदरार्थी बोलणं बिलणं हे वरवरचं असतं. अहो का हो, तुम्ही आम्ही, हा जो प्रकार आहे हा वरवरचा असतो. हे फार सभ्य माणसं ज्यांना खरं म्हणजे शो करण्याची ज्यांना हौस असते, अशी माणसं अशा प्रकारची भाषा वापरतात. ते कृत्रिम भाषा आहे. आणि म्हणून कृत्रिम भाषेमध्ये प्रेम व्यक्त होत नसतं. ते अस्सल भाषेमध्ये, लोकभाषेमध्ये, मातृभाषेमध्ये ते प्रेम व्यक्त होतं. आणि म्हणून शिवाजी कोण होता या शब्दाकडे, या शब्दामध्ये प्रेम आहे, आत्मीयता आहे, आदर आहे. हा वेगवेगळ्या भावना त्यामध्ये त्या शब्दांमध्ये लपलेल्या आहेत. आता यांना खरं म्हणजे आदर म्हणजे कशाला म्हणतात, प्रेम कशाचे खातात, ज्यांना याचं सुतराम माहिती नाही आहे, या माणसांना या शब्दांमधले भावार्थ कसे कळतील? त्यांना ते कळूच शकत नाही. म्हणून त्यांचे खरं म्हणजे त्याने ते पुस्तक, आता तरी माझी विनंती आहे संजय गायकवाडांना की त्याने ते पुस्तक पूर्ण वाचावं खरं म्हणजे. आणि पूर्ण वाचल्यावरती त्यांना कळेल की आपण खरंच शिवभक्त आहोत की नाही, आपण शिवाजीचं स्वराज्य चालवण्याला लायकीचे आहोत की नाही, हे त्यांना कळेल. आणि म्हणून त्यांनी अशी आता याच्या पुढे कोणतंही पुस्तक वाचल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि दिली तर ती शांतपणे दिली पाहिजे, वैचारिक पद्धतीनं दिली पाहिजे. अशी मारधुळाची भाषा वापरून खरं म्हणजे प्रतिक्रिया होत नसते. हे गुंडगिरीचं प्रतीक आहे. आणि जर आमदार गुंडगिरीवर उतरला असेल तर त्याच्यावरती या शासनाने, प्रशासनाने जिवे मारण्याची धमकी त्या माणसाला दिली आहे. शिवराळ केली, आईवरून शिवराळ केलेली आहे. अशा माणसाला कडक, या माणसावरती कडक कारवाई
आपल्या गृहमंत्र्यांनी, कारण गृहमंत्री आपले मुख्यमंत्रीच आहेत, तर त्यांनी ते कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. या निमित्तानं आम्ही आपल्याला ही मागणी करतोय. धन्यवाद. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद.